हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लक्ष्मीच मराठी व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे सोमवार आणि सोमवारचं संध्याकाळचं माझं रुटीन जे आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। कारण दिवसभर थोडासा कामामध्ये गेला। आज फ्रीज वगैरे स्वच्छ करायचं होतं, फ्रीज क्लीन करून घेतला आणि फ्रीज गेल्या सोमवारी भाजीपाला आणायला गेले नव्हते। सो भाजी बघू शकता इतकी शिल्लक होती, म्हणजे यात भाजी काहीच नाही, फक्त एक घोसाळे आहे, ते पण भाज्यासाठी आहे आणि ते आमच्या शेजारच्या मामीने दिलेलं आहे। तर त्यामुळे टोमॅटो पण संपलेले आहेत आणि कांदा आहे थोडासा, पण बाकीचे व्हेजिटेबल्स जे आहेत तर ते लागतातच, मुलांचे टिफिन्स वगैरे आहेत त्यामुळे। तर इकडे बघू शकता माझं किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे आणि आता संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे। हे दुपार म्हणजे हे सकाळचं रुटीन आहे आणि फ्रीज क्लीन करताना बघू शकताय थोडंसं एवढं लोणी जे आहे तर ते माझं खराब झालेलं आहे। ते काय झालं, लोणी काढून ठेवलेली आणि ती वाटी मागच्या साईडला राहिली, ती तशीच राहिली। ते लोणी डोसा वगैरे करायला ते ठेवते मी तसं काढल्यावर लोणी। तर असो, चला संध्याकाळचं रुटीन जे आहे ते शेअर करते तुमच्यासोबत। तर इथे बघू शकता माझं किचनमध्ये चहा वगैरे करून होत होता, तोपर्यंत यांनी काय केलं, रागाने झाडच तोडून टाकलं। काय व्हायचं, जस्ट झाडू मारला की असं अंगण भरून पालाच पडायचं। मग काय व्हायचं, प्रत्येक वेळेला कुठं झाडू मारायचं ना, अंगण पण खूप मोठं आहे। अंगणाला एकदा झाडू मारू पण कंबर दुखते, तर इतकं इतक्या वेळा लोटणं म्हणजे काय शक्यच नव्हतं। त्यामुळे ह्याने काय केले, आणि पाला पण खूप बारीक बारीक आहे गरडलिंबाचा, त्यामुळे ह्याने रागाने झाडच तोडून टाकलं। तर असं खूपच कचरा व्हायला लागलेला आणि थंडीमध्ये पानगळती होते हे तर तुम्हाला माहितीच आहे। आत आले तर इथे बघा आमची महाराणी कशी पायावर पाय टाकून झोपलेली आहे, निरागस चेहरा करून। तर संध्याकाळचं रुटीन जे आहे तर ते झाडू मारण्यापासूनच होतं सगळ्यांचं, आणि सकाळचं सुद्धा सेमच असतं। तर झाडू मारून घेतला पटापटापटा सगळीकडचा, आणि कपडे जे होते तर तुम्हाला इथे आतमध्ये बेडवर दिसत असतील तर ते मी आल्यावर फोल्ड करणार होते, म्हणजे घडी घालून ठेवणार होते। संध्याकाळचा बाजार असतो आमच्या इथे मोस्टली, म्हणजे संध्याकाळचाच असतो 6 नंतर, त्यामुळे थोडीशी कामं आधी आवरून जावी लागतात मला। तर झाडू मारून घेतला पटपट पटपट सगळ्या खोलामधला, आणि जस्ट मी फ्रीज क्लीन केला होता। फ्रीज क्लीनचा व्हिडिओ तुम्हाला देणार होते, पण काय झालं, माझा फ्रीज थोडासा खराब आहे। म्हणजे काय खराब आहे तर त्यात लाईट वगैरे नाही, त्यामुळे तुम्हाला काहीच कळणार नाही, त्यामुळे मी व्हिडिओ शेअर केला नाही। आणि फ्रीजचं डोअर जे आहे तर ते आणखीनसुद्धा स्वच्छ करायचं राहिलेलं, फक्त हे केलं, फक्त म्हणजे आतलं जे भाजी वगैरे ठेवतो तर ते हे क्लीन केलं। त्यानंतर दिवाबत्ती करून घेतली। माझं किचन छोटं आहे आणि देवघर पण किचनला लागून अगदी छोटंसं आहे। बॅड कमेंट करू नका प्लीज, कारण समजून घ्या जागेच्या अभावामुळे असं छोटंसं किचन आहे। आता मोठं बांधायचं प्लॅन आहे, पण बघू कधी होईल। तर मुलांचं यायचं टायमिंग झालेलं आहे शाळेतून, तर पटकन मी चहाला ठेवला, आणि सोमवार बाजार असल्यामुळे थोडा स्वयंपाक किती आहे हे चेक करावं लागतं, कारण आल्यानंतर ना भजी, वडापाव, अंडा पॉप्स वगैरे असं काही बरंच काही खाल्लं जातं, त्यामुळे भूक पण नसते कोणाला, जेवत पण नाही आहेत कोण। आणि असंही सोमवारी मी थोडासा स्वयंपाक सकाळी जास्त करते, कारण बाजार संध्याकाळी असतो, तो येऊन बाजारातून येऊन तो बाजार काढून ठेवणे, त्यानंतर ते सगळं आवरावर करणे, ह्यात खूप वेळ जातो, त्यामध्ये स्वयंपाकाची वेळ निघून जाते। त्यामुळे काय करतो मी, सकाळी 1-2-3 चपाती फक्त एक्स्ट्रा करते। असंही बाहेरचं खाल्लं जातंच त्या दिवशी सोमवारी, आणि बाजार दिवशी ना बाहेरचं खाल्लं नाही ना तर काही म्हणजे बाजार आहे असं वाटत नाही। तर मोस्टली ना मी फ्रीज क्लीनचा व्हिडिओ, म्हणजे फ्रीज जो आहे तर तो मंगळवारी क्लीन करते, कारण मंगळवारी आमच्या इकडे लाईट जाते आणि दिवसभर काम पण काही नसतं। मग फ्रीज क्लीन करणे आणि व्हेजिटेबल्स नीट करणे हे 2च कामं असतं माझं मंगळवारचं। आणि जर एखाद्या वेळेस लाईट असेल तर कटिंग करून ठेवलेला एखादा ब्लाऊज शिवणे, एवढंच माझं शेड्यूल असतं। तर इथे चाललो होतो आम्ही व्हिडिओ, आणि असं तर खूप अंधार वाटत होता, पण व्हिडिओमध्ये घेतलं तर खूप म्हणजे असं उजेड होता। इकडे कारभारी पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये आलेले आहेत। तर त्यानंतर पटकन भाजीपाला घेतला, मुलांचा खाऊ वगैरे घेतला। मुलांना चहासोबत खाण्यासाठी ना काही लागतं, त्यामुळे थोडंसं खाऊ घेतला, आणि सगळ्यांच्या वाटचं खाऊ जे आहे तर ते त्याच्या वाटेला दिलं। आणि कुत्र्यांना मांजरांना ते मी लादीपाव घेऊन येते, मोठा पुडा आणते लादीपावाचा, म्हणजे सगळ्यांना 4-4 पाव तर यावेत अशा हिशोबाने। मग ते एकाच वेळेला पण मी घालत नाही, 2-3 म्हणजे सकाळी संध्याकाळी 4 असे 3 वेळा तर घालते। तर आम्ही सुद्धा खाऊन घेतला जो काही आणलेला होता तो। तर मी इथं बघू शकते इतका सारा खाऊ घेऊन आले होते मी। आणि ह्या मिरच्या शाळेत असताना कोणी खाल्ल्या होत्या हे नक्की मला कमेंट करून सांगा। खूप दिवसांनी, म्हणजे खूप वर्षांनी मिळाल्या ह्या मिरच्या, त्यामुळे मग मला दिसल्याबरोबर पटकन मी घेतलं पॅकेट, काहीही वेळ न घालवता। तर आमच्या वेळेला ना शाळेच्या वेळेला म्हणजे शाळेची आठवण जागी झाली बघा, की काय व्हायचं ना, शाळेत आमच्या तिखट आणि गोड अशा दोन्हीही मिरच्या असायचे। तर आता बाजारामध्ये ॲपल बोर्स यायला लागलेत, म्हणजे ॲपल बोरं, आणि मोसंबी पण घेतली। तर त्याला मोसंबी म्हणतात का संत्री म्हणतात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, माझं कन्फ्युजन होतं याला प्रत्येक वेळेला। तर भाजीपाला थोडा स्वस्त होता, थोडा महाग होता, आणि
हा नीट करायचा आहे. तर याच्यामध्ये मटार आहे, सीझनचा पहिला मटार घेतलेला आहे बघा, सीझनचा पहिला मटार आहे. आणि शिवाय गवारी आहे आणि घेवडा पण आहे. तर लिंबू जे दिसत आहेत ते तुम्हाला, तर ते आधीचेच आहेत, मी आता लिंबू आणलेले नाहीत. आणि घोसाळसुद्धा आधीच आहेत. आणि हे जे 3-4 टमाटे दिसतात वरचे, तर हे आधीचेच आहेत, जे की मी तुम्हाला मगाशी शेअर केले होते. तर ते मी बाजूला काढून घेतले, कारण पहिल्यांदा मी तेच वापरणार होते. आणि नाही म्हणता म्हणता इतके सारे पैसे माझे खर्च झाले भाजीपाल्यासाठी. फक्त भाजीपालाच घेतला आणि मुलांचा खाऊ घेतला. तर 700 रुपये गेलेले आहेत माझे याच्यासाठी. तर तुम्ही बघू शकताय, म्हणजे महाग आहे किंवा स्वस्त आहे हे तुम्ही ओळखून घ्या. तर सगळा व्हेजिटेबल जो आहे तर तो सगळा व्यवस्थित लावून घेतला. कारण की आज मी फ्रीज क्लीन केला होता. प्रत्येक वेळेला काय व्हायचं, तर सोमवारी भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवायचा, परत मंगळवारी लाईट गेली की फ्रीज क्लीन करताना ना, तर ते काढून घ्यायचं सगळं, असं हे सगळं असायचं, डबल तापवायचा. तर आज थोडंसं काम हलकं झालं, त्यामुळे रिलॅक्स झाले, कारण उद्या काही काम नाहीत. 2-3 आयटम्स आहेत भाजीचे, ते फक्त नीट करायचे आहेत. तर ते मी नीट करून घेईन उद्या. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेन. तर सगळं म्हणजे मी अशा पद्धतीने कॅरीबॅगमध्ये किंवा कंटेनरमध्ये स्टोअर करते, जेणेकरून थोडासा ताजा टवटवीत राहावा भाजीपाला. जो काही व्हेजिटेबलचं बास्केट आहे त्याच्यामध्ये मी मोजकेच म्हणजे टाकते. बाकीचं सगळं मी कंटेनरमध्ये किंवा आपलं प्लास्टिक बॅग जे असतात तर त्याच्यामध्ये हे करून ठेवते. आणि एक इथं सांगायचं राहिलं, मी भाजीपाला आणल्यानंतर कधीही धुवत नाही. कारण काय होतं माहिती आहे का, आत्ता आपण धुतलं आणि थोडं खराब व्हायला लागतं, त्यामुळे मी धुत नाही. पण करताना मोस्टली मी धुवूनच घेते, कारण की आपण आत्ता आणल्यानंतर मी धुवून ठेवत नाही. त्यामुळे करताना प्रत्येक वेळेला मी धुतल्याशिवाय काहीही वापरत नाही. तुम्ही आता कमेंट करशील कुठेतरी, म्हणजे भाजीपाला न धुताच ठेवला. तर ते जे कंटेनर असतात ना, ते पाणी वगैरे नितळण्याचे, ते माझ्याकडे नाही आहेत. आणि मी फ्रीजसुद्धा चेंज करणार आहे 1-2-3 महिन्यामध्ये. तर त्यावेळेला ते कंटेनर ऑर्डर करायचे आहेत मला. आता फ्रीज माझा छोटा आहे. तर संध्याकाळी सगळं भाजी वगैरे गरम करून घेतली, दूध आणलं होतं. आमच्या इकडे दूध ना फॅटवर भेटतं, डेअरीमध्ये ना फॅटवर दूध मिळतं, ते खूप घट्ट असतं, त्यामुळे मी थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त वापरते. आता जे गावाकडे वगैरे राहतात त्यांना माहिती असेल, गावाकडं जर दूध कसं असतं, ते प्युअर म्हशीचं असतं आणि ते एकदम ताजं म्हणजे असं बिना पाणी मिक्स केलेलं असं असतं. मग कुत्र्याने एका साईडला मी भात घालून घेतला कुकरमध्ये. त्यांना 2 वेळेचा भात मी एकाच वेळेला करते, दुपार आणि सकाळचा. तर हा ना कास्ट आयर्नचा तवा आहे, म्हणजे बिडाचा तवा आहे. तो कसा वळसवायचा ह्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे, जो की मी रिसेंटलीच आणला आहे, 2 दिवस झालेले आहेत आणून. तर तो मी नक्की शेअर करेन ते व्हिडिओ. जोपर्यंत माझं कुकर आणि दोन्ही साईडला दूध गरम होत होतं, तोपर्यंत ना मी आता आणलेलं दूध पण ठेवलं होतं आणि सकाळचं पण दूध ठेवलं होतं, जे की मी विरजण लावायचं होतं मला. ते सगळे गॅस चालू होते तोपर्यंत. आता काय करायचं म्हणून मी काय केली, पटकन भांडी जेवढी पडली होती तेवढी भांडी धुवून घेतली. माझं काय होतं ना, प्रत्येक वेळेला गॅसवर दूध जे आहे तर ते उतू जातं, तर ते चांगलं नसतं. त्यामुळे मी काय करते, अशा पद्धतीने काही ना काही काम करते किचनमध्ये, त्याच वेळेला दूध गरम करायला ठेवते. चला आता किचनमध्ये काही बनवू दे किंवा नाही बनवू दे, भांडीही पडणारच. असो, व्हिडिओचा एंड जो आहे तो मी इथेच करत आहे. जर तुम्ही इथेपर्यंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल